माढा तालुक्यातील टाकळी या गावातील हे आहेत महेश भाऊसाहेब जाधव. हे तरुण शेतकरी. महेश यांच्या जन्माच्या आधीपासूनच त्यांचे वडील शेती करतात. आता महेश सुद्धा शेतीमध्ये चांगलेच रमलेत. यावर्षी त्यांनी डाळिंबीच्या शेतातून भरघोस उत्पन्न मिळवलंय. 10 ऑगस्ट 2024च्या दरम्यान महेश यांच्या डाळिंब शेतीचं हार्वेस्टिंग झालं. त्यांच्या 7 एकर डाळिंबीमध्ये 68 टन एवढं उत्पादन त्यांना मिळालं. महेश यांच्या डाळिंबीला सरसकट 111 रुपयांचा दर मिळाला. त्यांना एकूण उत्पादन 75 लाख रुपयांचं मिळालं. त्यातील 15 लाख रुपये खर्च वजा केल्यास महेश यांना अवघ्या 7 महिन्यांमध्ये डाळिंब शेतीतून निव्वळ 60 लाख रुपयांचं उत्पन्न मिळालंय. शेतामध्ये प्रामाणिक कष्ट करण्याची तयारी, शेतीचं परफेक्ट नियोजन आणि ॲग्रिकॉस एक्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेडच्या औषधांची या शेतकऱ्याला मिळालेली साथ, यामुळे एवढं मोठं उत्पन्न आपल्याला मिळू शकलं, हे शेतकरी अभिमानानं सांगतो. ही डाळिंबाची बाग आता 7 महिने पूर्ण झालेले आहेत. 31 डिसेंबरचं आपलं इतरेल होतं. आपली टोटल बाग 7 एकर आहे. त्यातली आता चालूला 1 एकर लेट धरलेले, 6 एकरची हार्वेस्टिंग चालू आहे. आता दर आपल्याला सध्याला 111 रुपये दर मिळाला आहे. आज तारीख 10 ऑगस्ट आहे आणि दर आपला सौदा पाठीमागच्या रविवारी झालेला आहे. रविवारीपासून कंटिन्यू दर खाली आलेले आहेत, पण आपल्याला काय आपला सौदा मोडलेला नाही. साईज असल्यामुळं आपल्याला व्यापाऱ्याने कोणत्याही प्रकारची हायगाई केली नाही दरासाठी. पूर्ण आपला माल 1 दाणापासून 4 दाणापर्यंत आपली काय म्हणते ते मिनिमम साईज या 200+ पूर्ण आहे माल आपला. झाड खाली टोटलपैकी म्हणलं की झाड आपलं खाली होतं. झाडावरती नॉर्मल गोळ्या वगैरे राहतात पाठीमागच्या सेटिंगच्या, नाही तर झाडावरती माल कोणताही राहत नाही. बागाचं वैशिष्ट्यामध्ये चालूला आता ही 3ऱ्या सीझनची बाग आहे. 3री सीझनची बाग आहे आणि सरासरी साईज म्हणलं, साईजचा विषय बोललं तर 200+ प्रत्येक फळ. शेंड्याचं असू द्या नाही तर बुडाचं असू द्या. बुडाची फळ मग 600-700 ग्रामपर्यंत आपली साईज गेलेली आहे. शेंड्याचं फळ 200 ग्राम आहे आपलं. झाडाची मुळी थांबत नाही, झाडाला सिटिंग भरपूर होतं आणि कोणत्याही रोगाला अटॅकला झाडं ताकद असल्यामुळं अटॅकला बळी पडत नाहीत लवकर. आपल्याकडे तेले हा प्रकार तर 5-6 वर्ष झालं पूर्ण बंद आहे. झाडात जेवढी आपली ताकद आहे ना, त्यामुळे झाडावर कोणता रोग सध्याला येतच नाही आहे. ट्रीटमेंटसाठी आपलं कसं सुरुवातीला रेस्ट पिरियड करतो आपण. जशी बाग गेली नंतर बाग फोडून घेणे, काय आपलं मटेरियल असणे ते घालून घेणे, शेणखत. आम्ही स्टेरोमेलचं जास्त प्रमाणात यूज करतो. मासळी खत, बोन मिल आणि लेदर मिल हे तिन्ही एकात येतं. त्यात ते झाल्यानंतर मग आपली रेग्युलर ॲग्रिकॉसची औषधं असतात. विल्ट नॉट मायकॉस वगैरे मरीसाठी, मुळीसाठी. आणि जास्त समजा मुळी स्टॉप वाटले आपल्याला तर शॅडो फाईट वगैरे आपण खालून देतो. त्यानंतर तुमचं पूर्ण ते 3 औषधांचं शेड्यूल आहे. शॅडो फाईट नंतर विल्ट नॉट मायकॉस आणि लास्टला सिलिबस. ते सोडलं ना मुळी एकदम क्लीनमध्ये पांढरी पट तयार होते एकदम रेस्टला. ॲग्रिकॉसचे आपण सुरुवातीला ज्या टायमिंगला आम्ही सुरुवातीला चालू केलं तर आम्हाला पहिल्यांदा शॅडो फायटिंग कंबस हे प्रोडक्ट वापरलं. त्यानंतर मग आम्ही बाकीचे चालू केले, जसं शॅडो फाईट कंबस झालं, त्याच्यानंतर आपलं बिटकॉईन, ब्रोमोकॉस हे चालू केलं, सिलिबस चालू केलं. ह्या वर्षी साहेबांनी नवीन प्रोडक्ट आणलेले प्रोमोस्टार, वंडर प्लस, परत म्हणता लास्टचा फुगो प्लसचा तर असा जबरदस्त रिझल्ट बसला. 2 दिवसात अवघं 2 बट बसायची फळाला. आम्ही जे आज फवारा घेतला 2 दिवसानंतर समजा साईज चेक केली तर टेप मारलेली आहे आपण आणखी धावते, पण 2 बोट आरामशीर बसतात 2 दिवसात. इतका रिझल्ट, भयंकर रिझल्ट बसला आहे आपल्याला फुगो प्लसचा. गणित काय आपलं गणित साहेब, यंदा खर्च एक 12-13 लाख रुपये खर्च झालेला आहे आपला. बाकीचा रेस्टचा वगैरे नाही त्यात. म्हणजे टोटल राऊंड जरी धरलं तर एक आपला 14 ते 15 लाख खर्च झालेला आहे आणि आपल्याला त्यातनं आउटकम 60 ते 65 लाख रुपये आउटकम मिळणार आहे यंदा. समाधानी तुम्ही? खूप समाधानी. शेतकऱ्यांबद्दल म्हणजे भाऊसाहेब जाधव आणि त्यांचा सुपुत्र यांनी ही बाग अत्यंत तळमळीनं ही बाग आणलेली आहे. आणि तळमळीनं विषय सोडून द्या, पण कष्ट आणि जे नियोजन आहे त्या दोघांच्या जोरावर ह्या बागेसारखी आता सध्या तरी कुठलीच बाग आपल्याला बघायला मिळत नाही. इतकी सुंदर बाग ह्यांनी आणलेली आहे. ह्यांनी पहिल्यांदा म्हणजे की तेल्यासाठी शॅडो फाईट कंपोस्ट असेल, BXBचा स्प्रे असेल, तर हे फॉर्म्युले ह्यांनी वापरून तेल्या आणि डागासाठी खूप चांगल्या पद्धतीनं त्याचे रिझल्ट आले. मुळीसाठी जर विचार केला तर मुळीसाठी शॅडो फाईट कंपोस्ट पहिल्यांदा सोडलं, विल्ट नॉट मायकॉस अंड्यामध्ये टाकून 1-1 दिवस 2-2 दिवस ठेवून ड्रिप वॉटर सोडलं. त्याच्यामुळे कंटिन्यू मुळी चांगली चालू राहिली. आणि ट्रेस फ्री होण्यासाठी
झाडं कुठल्याही ट्रेसमध्ये न येण्यासाठी सिलिबेसचे स्प्रे आणि सिलिबेस ड्रिप वॉटर असं दर महिन्याला एकदा त्यांनी केलं तर त्या पद्धतीनं आपल्याला समोर चांगल्या पद्धतीचे रिझल्ट दिसत आहेत. फुगवणीसाठी जर म्हटलं तर सेटिंग झाल्यापासनं फुगो प्लस नावाचं नवीन औषध आहे, ते 2 मिलीनं स्प्रे आणि वंडर प्लस 5 लिटरनं ह्या पद्धतीनं त्यांनी वॉटर सोल्युबल बरोबर किंवा मायक्रोन्यूट्रिएंट बरोबर हे कंटिन्यू दिलेलं आहे. आणि त्याच्यामुळं आज जर आपण साईज बघितली तर हीच खूप चांगल्या रीतीनं आपल्याला साईज दिसते. स्लरीसाठी जर बघितलं तर ह्यांनी मोठा ट्यूबमध्ये ह्यांनी स्लरी केलेली आहे आणि त्या स्लरीमध्ये पोमोस्टार आणि EMचे बॅक्टेरिया अशा पद्धतीनं 2 आपण नियोजित केलेले आहे. 5 लिटर EMचे बॅक्टेरिया आणि 2 लिटर आपले 5 लिटर पोमोस्टार आणि 2 लिटर EMची स्लरी अशा पद्धतीनं दूध गुळ अंडी असेल किंवा गोमूत्र असेल, शेण असेल, बेसन असेल, हे सगळं एका ट्यूबवेलमध्ये टाकून त्या पद्धतीची स्लरी ही दर महिन्याला 15 दिवसाला द्यायला कंटिन्यू चालू होती आणि त्याच्यामुळं मुळी बंद पडली नाही, झाड कुठल्याही स्ट्रेसमध्ये आलं नाही. आणि ह्या स्लरीचा वापर केल्यामुळं ऑर्गॅनिक पद्धतीनं चांगल्या पद्धतीने डाळिंब आपल्याला फुगलेलं दिसतंय.